इंजिनिअरिंग मेकॅनिक्समधला हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तुम्ही हा मार्क करा तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा. विच ऑफ द फॉलोइंग हॅज द सेम युनिट. तर यामधलं जे ऑप्शन क्रमांक 5 आहेत ते करेक्ट आहेत. या दोघांचं पण जे सेम युनिट आहे ते आहे न्यूटन सेकंद. कसं आहे या टर्म्सला जाणून घेऊया आपण आणि एक्सप्लेनेशन समजून घेऊया. सर्वप्रथम इम्पल्स. तर याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते बघा. याचं जे युनिट आहे न्यूटन सेकंद आहे. कसं आलं तर याची जे टर्म आहे ते कशी असं सांगते की लार्ज फोर्स ॲक्टिंग ओव्हर अ स्मॉल फायनाईट टाईम. याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर स्लॅपिंग. म्हणजे ते एक तुमचा मित्र म्हणतो ना तुम्हाला की तुझ्या कानाखाली आवाज काढू का. तर ते काय की लार्ज फोर्स आहे बट कसं आहे स्मॉल टाईमसाठी आहे. तर एक फोर्स आहे स्मॉल टाईमसाठी आहे. तर काय न्यूटन इंटू सेकंद. हे खूप म्हणजे इझी होतं ना समजायला. बट बघा मोमेंटमसाठी बघा कसं आहे ते की याचे डेफिनेशन जर तुम्ही वाचाल तर काय की मोमेंटम क्वांटिटी ऑफ मोशन पोजेसेस बाय बॉडी. तर हे जनरली कन्सेप्ट समजत नाही ना. बट आपण जेव्हा मोमेंटम म्हणतो तेव्हा सगळेजण असं लक्षात ठेवलं आहे की मास इंटू व्हेलॉसिटी. तर बघा तेच आहे, बरोबर आहे. तर याचं एक्झाम्पल जर समजून सांगायचं झालं तर बघा दोन गाड्या आहेत ते एकमेकांना क्रॅश करत आहे है ना. तर दोन गाड्या आहे म्हणजे की दोन्ही गाड्या आहे त्या मोशनमध्ये आहे. मोशनलाच एक दुसरा शब्द तुम्ही म्हणू शकता व्हेलॉसिटीमध्ये आहे. तर इथे व्हेलॉसिटी आली आणि मास. तर बघा ना गाड्यांना काय त्यांचं स्पेसिफिक स्वतःचं एक मास आहे ना. तर तेच की दोन गाड्या त्यांना मास आहेत ते मोशनमध्ये आहे म्हणजे व्हेलॉसिटी आहे म्हणजे काय मास इंटू व्हेलॉसिटी. तर मासचं युनिट असते kg आणि व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंद. तर आता याला कन्वर्ट करणे एक टास्क आहे कशात म्हणजे न्यूटन इंटू सेकंदमध्ये. आणि इथेच थोडं कन्फ्यूज होऊन जाते मोस्ट ऑफ द स्टुडंट. तर हेच आपण आता समजून घेऊ इथे की याला कन्वर्ट कसं केलं जात आहे न्यूटन सेकंदमध्ये kg इंटू मीटर पर सेकंदला. तर हा जो मास आहे याला आपण कन्वर्ट करूया आधी न्यूटन सेकंदमध्ये. तर ते कसं होईल आपल्याशी एक टर्म आहे वेट इंटू मास इंटू ॲक्झिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता कोणी कोणी ॲक्झिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला ए पण लिहू शकते किंवा जी पण लिहू शकते. तर याचं जे युनिट असते ते असते मीटर पर सेकंद आणि व्हॅल्यू तुम्हाला माहीत असेल 9.81. आणि मास आता मला काय मासला कन्वर्ट करायचं आहे तर मी काय करेल ह्या ॲक्झिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला न्यूटनच्या खाली घेऊन जाईल आणि kgमध्ये पुट डाऊन करेल. तर काय होईल हे kg इज इक्वल्स टू किंवा मास इज इक्वल्स टू वेट अपॉन ॲक्झिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे W/A. तर आता ही टर्म मी घेईल आणि इथे सबस्टिट्यूट करेल. तर ही केली बघा केली मी. आणि व्हेलॉसिटी जशान तसं आहे. आता कसं जनरली तुम्ही W/A लिहा किंवा मग V/A लिहा कारण की हे समजलं असेल तुम्हाला ही टर्म W इंटू V/A. आणि मग मी याला सेपरेट केलं आणि मग W इंटू V/A. आता बघा V/Aला मी टाईम लिहिला. आता हे कसं आलं तर बघा पुन्हा ॲक्झिलरेशनवर आलो. ॲक्झिलरेशन युनिट काय आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हे जर LHS मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे म्हणजे काय याचं जे युनिट आहे तर मग मला RHSचं पण युनिट सेमच पाहिजे आहे. तर मग यासाठी एक टर्मिनॉलॉजी अजून एक आहे ॲक्झिलरेशनसाठीच व्हेलॉसिटी अपॉन टाईम. तर व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंद आणि टाईमचं सेकंद. तर मीटर पर सेकंद पर सेकंद. तर काय होईल मीटर पर सेकंद म्हणजे दोन्ही LHS इज इक्वल्स टू RHS सेम आहे युनिटमध्ये मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे मग मी काय करू शकतो हा जो टाईम आहे याला मी काय करतो इकडे लिहितो टाईम आणि व्हेलॉसिटी अपॉन ॲक्झिलरेशन. आणि हेच मी इथे टिकला आहे की हा जो माझा टाईम आहे हाच माझा दर्शवत आहे मीटर व्हेलॉसिटी अपॉन ॲक्झिलरेशन. तिथे मी टाईम टाकला आणि आता बघा याचं जे युनिट आहे याला सेकंद आणि हे झालं न्यूटन. तर न्यूटन सेकंद म्हणजे हे आणि हे युनिट दोन्ही याचे सारखेच आहे. तर हे याचं एक्सप्लेनेशन होतं. खूप जास्त लंब झालं. तुम्हाला जर आवडले असेल तर नक्कीच तुमच्या मैत्रिणींना सेंड करा आणि दाखवा त्यांना की तुम्ही किती चांगल्या चॅनलला फॉलो करताय. इम्प्रेस होऊन जाईल मे बी त्या.